आज गोरक्षक सेना परभणी महाराष्ट्राच्या वतीने आपल्या परभणी जिल्ह्यातील गोप्रेमी आणि म्हणजे मुस्लिम सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचबरोबर मुस्लिम गोसेवक असलेले आमचे मोहम्मद फरोज भाई या ठिकाणी 18 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत की त्यांची अशी म्हणणी आहे की गोवंश हत्याबंदी कायदा लागू केलेला आहे आणि खुलेआम म्हणजे गोमांस विक्री चालू आहे आपल्या परभणीसह जिल्ह्यात कुठंही प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असं की जिथं ज्या दुकानदाराला परमिशन नाही अशा दुकानदाराकडून म्हणजे हे मांस विक्री केलं जात आहे। त्या दृष्टिकोनाने प्रशासनाने आमचे मोहम्मद फिरोज भाई आज 18 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत। माझं असं सर्वांना आव्हान आहे की प्रशासन असो किंवा ज्या हिंदू संघटना असो किंवा इतर सामाजिक संघटनेचे वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी फक्त ईदपुरचेच मर्यादित न राहता म्हणजे ईदच्या महिन्यामध्ये उपोषण म्हणजे आंदोलनं निवेदनं प्रत्येक संघटना सामाजिक देऊ लागली आणि असं न होता कारण गो मांस विक्री आतासुद्धा म्हणजे बाकीचे 8 दिवसच बंद बाकी दिवस चालू आहे। हे प्रशासनाच्यासाठी म्हणजे याच्यातले काय संघटना दोषी आहेत का प्रशासन दोषी आहे हे आपल्याला पाहण्यासाठी म्हणजे एक चळवळ कारण नुसतं नावाला नाही बंद पाहिजे कागदावर बंद न राहता त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो। जेवढे काही गोसंचालक आहेत गोरक्षकामध्ये काम करणारे असो संघटना किंवा इतर पक्षाचे सामाजिक कार्यरत असो किंवा राजकीय नेते जे या गोमातेवर इतर धार्मिक याच्यावर राजकारण करतात त्यांनी या ठिकाणी या आंदोलनाला भेट देऊन याची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी यांना सपोर्ट करावा। या ठिकाणी मी असं गोरक्षक सेना नितीन जाधव गोगलगावकर त्याचबरोबर आमच्या वरिष्ठ याचे जिल्हाध्यक्ष यवतमाळ चंपलाला ठाकूर सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त उद्याच्याला म्हणजे यांचा उपोषण सोडण्यासाठी सर्व गोरक्षक असो गोपालक असो किंवा विविध सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातले व्यक्ती मी असं आवाहन करतो की यांना 2 दिवसामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातला गोरक्षकाने यांना भेट देऊन म्हणजे एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आधी तो गोरक्षणासाठी उपोषण करत आहेत। म्हणून प्रशासनाला आणि इतर सामाजिक संघटनेला सुद्धा वाटावं की गो सेवा काय असते या दृष्टिकोनाने आपण फिरोज भाईला विनंती करतो की त्यांनीसुद्धा आमच्यासारख्याचा पाठिंबा स्वीकारला कारण त्यांनी मुद्दा जे घेतला हे एकदम चुकीचा आहे। याच्यात कुठं राजकारण होणार नाही याच्यात कुठं काही होणार नाही हे त्यांचा शुद्ध निर्माण म्हणजे हे स्वतः पत्रकार आहेत म्हणजे पत्रकाराच्या माध्यमातून त्यांना असं बी नाही की कुठं प्रसिद्धी पाहिजे कुठं राजकारण उतरायचं काही संबंध नाही। एक सामाजिक चळवळीच्या माणसाला प्रत्येकाने कोणत्याही समाजाचा व्यक्ती असेल त्याला सपोर्ट केला पाहिजे या दृष्टिकोनाने मी आवाहन करतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमाता।